तुम इतने क्यूट हो। सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी श्रीला खायला दिलं, कारण त्याला सकाळी सकाळी उठल्यावर खायला लागतं, त्यामुळे दूध भात वगैरे दिलं. आणि त्यानंतर बिछाना वगैरे उरकायला घेतला, कारण तो महत्त्वाचा आहे. तो जर उरकला नाही तर त्याच्यावर पूर्ण घाण होणार. लहान बाळ असल्यावर काय अवस्था असते ते मी सांगण्याची गरज नाही, कारण सगळ्यांनाच माहिती घरात लहान बाळ असेल तर काय घरात पसारा वगैरे असतो. आपण उरकायचं त्याने करायचं, आपण उरकायचं त्याने करायचं, हीच जर दिनचर्या असते आपली. मी उरकत होते त्याच्याबरोबर तोही मला मदत करत होता, कारण असं नाही की तो फक्त पसारा करतो, तुम्हाला उरकूही लागतो. अंथरूण व्यवस्थित करून झाल्यावर नंतर त्याला जेवायला देताना त्यांनी जो खेळण्यांचा पसारा केला होता तो सगळं व्यवस्थित करून घेतला, कारण तो खूप जास्त होता. त्याने अख्ख्या घरभर त्यांनी ते खेळणी वगैरे पांगवली होती, त्यामुळे ती सगळी व्यवस्थित एका डब्यामध्ये व्यवस्थित भरून घेतली. आणि त्यानंतरनं बाकीचं काम करायला घेतलं, कारण तो पसारा जास्त दिसला की मग डोकं चालत नाही, काय करायचं काय नाही. त्यामुळे आधी ते सगळं उरकून घेतलं. त्यांनीही मदत केली, चपला वगैरे त्याच्या सगळ्या त्यांनी आणल्या होत्या चप्पल स्टँडमधनं, त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित लावून ठेवल्या. जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा असं वाटायचं की मला मुलगी पाहिजे, कारण मुलगी असली की घरात कसं आईला हातभार वगैरे लावते. पण आता हा असं वागतो माझ्यासोबत, सगळं काम वगैरे करायला मदत करतो, जे सांगेल ते पटकन ऐकतो. त्यामुळे मला मुलीची म्हणजे जाणीवच होत नाही की मला मुलगी हवी होती आणि मला मुलगा झाला आहे. माझी ही मुलगीच आहे, मला सगळं काही करायला मदत करते. तर त्याच्यानंतर सगळं पसारा उरकून झाल्यावर किचन वगैरे साफ केलं. त्याला मी स्वयंपाक वगैरे बनवून दिला होता आणि दूध भात वगैरे खाल्लं होतं, त्यामुळे सगळं किचनवर पसारा पडला होता, त्यामुळे सगळं तो व्यवस्थित आधी आवरून घेतला. त्याला खायला दिल्यानंतर जो काही भात वगैरे राहिला होता तो एका डब्यामध्ये व्यवस्थित काढून घेतला, कारण मला भांडी सगळी घासायची होती, त्यामुळे सगळं व्यवस्थित काढून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी जो किचन वट्ट्यावर जो पसारा झाला होता, गॅस वगैरे माझा क्लीन करून घेतला, किचन वट्टा क्लीन करून घेतला. आणि त्याच्यानंतर मी पुढची कामं करणार होते, कारण मला आधी घरात सगळं जे आहे ते सगळं व्यवस्थित लागतं. त्याच्यानंतर मग माझे आंघोळ वगैरे होते आणि मी पुढची कामं करायला घेते. त्यामुळे आधी किचन वट्टा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि गॅसही चांगलं स्वच्छ पुसून वगैरे घेतला आणि मग बाकीची कामं करणार होते मी. खरं तर ही अशी पहिलीच वेळ आहे की व्हिडिओमध्ये मी बोलते आहे, कारण मी नॉर्मल तर म्युझिकवरच व्हिडिओ अपलोड करत असते. मी नव्याने सुरुवात करते आहे. मला खात्री आहे की तुम्ही सगळे ह्या व्हिडिओंनाही खूप जास्त प्रेम देशाल. आणि ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तेही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. जर माझ्याकडनं काही चुकत असेल व्हिडिओ वगैरे बनवताना तर तेही तुम्ही सांगू शकता. मला अजिबात त्याचं वाईट वाटणार नाही, कारण आपण चुकतो तेव्हाच आपण शिकतो असं म्हणतात. तर मला नक्की आवडेल तुमच्याकडनं नवीन नवीन काही शिकायला. तर तुम्ही नक्की सांगा, माझं जर काही चुकत असेल तर मी नक्की त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी कुणी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बनवताना जर काही चुकत असेल तर तेही तुम्ही सांगा, कारण मला आवडेल तुमच्याकडनं नवीन नवीन गोष्टी शिकायला. सो कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.